श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आता आपण सकाळी उठल्यानंतर आपण बघतो की आपल्या जीवनाचा संघर्ष सकाळ संध्याकाळपर्यंत काय चालतो तर पहा. तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात, असे सार संघर्ष आपल्याला करावे लागतात. स्वतःला जर आपण नशीबवान जर समजत असाल तर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त दिनानिमित्त आपल्याला गुरुचरित्र किंवा श्री स्वामी समर्थ सारा अमृत चारित्र पारायण आपल्याला करायचं आहे. कोणत्या दिवसापासून सुरुवात करावी, का करावी? कारण पहा, आपण कोणतीही पूजा करत असतो किंवा सेवा करत असतो, तेव्हा देव आपली संघर्ष करण्याची ताकद किती आहे आपल्यामध्ये, किंवा आपण पूजा कशी करतो, तर स्वामी हे बघत असतात की माझी सेवा कोण करत आहेत, त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, हे स्वामी बघत असतात. त्यामुळेच आपण कशी सेवा करावी, ज्यामुळे स्वामी आपल्याला स्वतः कोणत्याही गोष्टीमध्ये कामामध्ये सक्सेस हे नक्कीच मिळवून देत असतात. घरामध्ये वाद चालू आहे, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं, धनवान व्हावे, पैसा घरामध्ये टिकावा, मुलाचे लग्न योग्य वेळी ठरावे, नोकरी चांगल्या ठिकाणी लागावी, अभ्यासात भरभरून यश मिळावं, घरामध्ये शांततेचं वातावरण राहावं, तर त्यांना शक्तीचं प्रदान करत असतोच. त्याच्यामध्ये किती क्षमता असते तर ते त्याचं स्वागत आहे, तर ते तुमच्या आपल्या माऊलीसाठी हा उपाय जो आहे तर तो खूप महत्त्वाचा म्हटला जातो. तर पहा, तुम्ही खरं सांगा की श्री स्वामी चारित्र सारा अमृत वाचायला तुम्ही बसाल किंवा गुरुचरित्र अध्याय पठण करत असाल, त्या वेळेमध्ये तुमच्या मनामध्ये काही विचार जर आला की आता मी बरोबर वाचत आहे का, कुठेतरी माझं चुकत आहे, असं बरेच गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. अशा पद्धतीने सेवा केल्यानंतर आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल का, तर असं प्रश्न जो आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असतात. तर व्हिडिओ पाहत असताना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, शेअर करा. आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा विषय सांगणार आहे. स्वामी चारित्र सारा अमृत कोणत्या दिवशी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आपल्याला ठेवायच्या असतात की कोणत्या वेळी आपल्याला चुका ज्या आहेत तर त्या होऊ नये, कोणते नियम आपल्याला आवर्जून सकाळ संध्याकाळचे पाळायचे असतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ही एक रहस्यमय कथा आहे. तर कोणता आहे, काय करायचं आहे हे बघूयात. तर पहा, मुले पेपर देत असेल तुमचे, किंवा काही शिक्षण चालू असेल, इंजिनियर करायचं चालू असेल, किंवा आपला जेईचा सीईटीचा पेपर द्यायचा असेल, तर त्यामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी आणि त्यांचे इंजिनियर होण्याचं स्वप्न जे आहे तर ते पूर्ण होण्यासाठी, इंजिनियरसाठी नंबर लागण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूपच प्रभावी म्हटला जातो मुलांसाठी, म्हणून हा उपाय करून पहा. तर भक्तांनो, आपण खूप वेळा बघत असतो, पण काही लोक रोज पठण करत असतात, काही लोक 3-3 अध्याय वाचन करत असतात, तर काही व्यक्ती 7-7 अध्याय पठण करत असतात किंवा 1 ते 21 अध्याय पूर्ण करत असतात. असं वाचन वर्षभर चालू ठेवत असतात, स्वामींचा जप करत असतात, अखंड जप रोज चालू ठेवत असतात. मी इतकं वाचते पण माझ्या मनासारखी कोणतीच गोष्ट होत नाही. पहा, काही व्यक्ती असतात तर साधं वाचन करतात, मंदिरामध्ये जात नाही किंवा दुसरी कोणतीच सेवा करत नाही, पण त्यांचं आयुष्य जे आहे तर ते बदलायला सुरुवात होत असते, त्यांच्या जीवनात आनंद येतो. तर आपण वाचत असताना आपण कोणती चूक करतो, यामध्ये नेमकं फरक काय आहे, कोणत्या नियमामध्ये नाही तर आपल्या भावनामध्ये आहे. आणि जर आपण नित्यनेमाने सर्वात आधी जर आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर वाचन केलं तर याचा योग्य रीतीने आपल्याला प्रभाव जो आहे तर तो पाहायला मिळत असतो. आता सर्वात आपण आधी बघूयात की श्री स्वामी चारित्र सारामृत म्हणजे काय. तर पहा भक्तांनो, श्री स्वामी चारित्र सारा अमृत याची अनुभूती कशी येत असते ते बघूयात. स्वामी चारित्र सारा अमृत श्री स्वामी समर्थ महाराजांचा चारित्र सांगणारा दिव्य ग्रंथ आहे आणि हा एक ग्रंथ म्हणून ओळखला जातो. हा ग्रंथ केवळ कथा नाही. पहा, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचं जिवंत रूप आहे. भक्त असं म्हणतात की सेवा मार्गातही हेच सांगितलं गेलेलं आहे. ही ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्यात आरोग्य, संपत्ती, पैसा यापासून आपल्याला सफलताही प्राप्त होत असते आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही, संकट येत नाही. संकटातून तारण करणारा हा श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हटला जातो.
म्हणूनच गुरुमाऊली असे म्हणतात. परमपूज्य अण्णासाहेब मोरे म्हणत असतात, त्यांच्या दिंडोरी परिणित सेवा मार्गात या ग्रंथाचा नित्य वाचन कसे करावे याचं कारण सांगितलं गेलेलं आहे. हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. तर पहा, श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत. आपल्या आईमध्ये जसा देवांचा वास असतो, तसाच श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आपली आई, वडील, भाऊ, बहीण याचा समावेश असतो. जर आपल्याला कोणीही नसेल तर आपल्याला पदरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज घेत असतात. जशी आई आपल्याला आपल्या पदरामध्ये घेत असते, तसंच आपल्या मुलांबाळांचा कसा सांभाळ करत असते, तर तसंच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला आपल्या मांडीवर घेत असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरताही भासू देत नाहीत. आई वडील आपले संरक्षण करत असतात, तसंच श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहेत, ते देखील आपले रक्षकच आहेत. त्यामुळे त्यांची अशी सेवा आपण करत असतो तेव्हा आपल्या मनातील ज्या गोष्टी आहेत, तर आपण मनात न दवडून ठेवून तर ते हळूहळू समोर यायला लागतात. तर आता आपण जाणून घेऊयात की स्वामी पुण्यतिथीनिमित्त 15 दिवसामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे. हे नियम श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत वाचन करत असताना कोणते नियम आहेत ते आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा विषय सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये लक्षात राहील काही गोष्टी आणि तुम्ही आजपासून वाचायला सुरुवात देखील करणार आहात. हे अनुभव देखील मी सांगणार आहे की कोणत्या जीवनात ज्या गोष्टी आहेत तर ते अचानक होतात, संकट कसे निघत असतात आपल्या जीवनातून, तेही बघूया. तर पहा, अध्याय वाचन करत असताना रोज किमान आपल्याला क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहे. 1, 2, 3 वाचल्यानंतर 4थ्या अध्यायापासून सुरुवात करायची असते दुसऱ्या दिवशी आणि 6पर्यंत आपल्याला वाचन करायचं असते. त्यानंतरचा असा क्रम ठेवायचा आहे, किंवा तुम्ही गुरुचरित्र वाचन करत असाल तर तुम्ही 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत या दिवसापासून सुरुवात करू शकता. 9 तारखेपासून सुरुवात करायची आहे आणि 15 तारखेला श्री स्वामी समर्थ यांचा पुण्यतिथीनिमित्त तुम्ही हे वाचन करू शकता, चालू ठेवू शकता. तर तुम्हाला वाचनासाठी कोणता वेळ आणि वार ठेवायचा आहे, तर पहा, तुम्हाला गुरुवार हा दिवस निवडायचा असतो. तर गुरुवार हा दिवस जो आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यांना हा दिवस खूपच प्रिय आहे. स्वामींचा गुरुवार हा त्यांचा आवडता दिवस आहे, म्हणूनच हा गुरुवार त्यांना दिवस हा समर्पित केलेला आहे. जेव्हा तुम्ही वाचन करत आहात तर त्या अगोदर आपल्याला छोटासा संकल्प घेण्यासाठी मंदिरामध्ये जायचं आहे. जवळ मंदिर असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन यायचं आहे. तर तिथे खडीसाखर, नारळ, अगरबत्ती, फुले ठेवून नमस्कार करून 3 वेळा मुजरा करून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर तिथे व्यक्त करायची आहे. आणि माझी ही इच्छा आहे तर ही इच्छा लवकर पूर्ण व्हावी यासाठी मी हा संकल्प घेत आहे. तर तुम्ही घरी घेतला तरीही चालेल किंवा मंदिरामध्ये घेतला तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ महाराजांना असं बोलायचं आहे की मी हे वाचन श्रद्धेने सुरू केलेलं आहे. माझ्यावर कृपा करा. माझं मन आणि माझा आत्मा हा शुद्ध करा. माझ्या मनामध्ये योग्य ते विचार येऊ द्या. कोणाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नका. मी ज्या गोष्टीला सुरुवात केलेली आहे तर जी सुरुवात मी केलेली आहे, करणार आहे, तर त्या गोष्टीमध्ये अडथळे येऊ देऊ नका. की जे मार्ग निवडलेला आहे त्यामध्ये मला सफलताही मिळू द्या. माझं काम जे आहे किंवा यशस्वीरित्या पूर्ण होऊ द्या, असं स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे. एवढाच संकल्प आपल्या जीवनाशी आधारित आहे, पुरेसा आहे. तर दुसरा नियम जो आहे तर तो 11 माळीचा असतो. तर जेव्हा तुम्ही वाचन करता तर तेव्हा 11 माळी करायच्या असतात. तर वाचन करण्यापूर्वी किंवा वाचल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करावा लागत असतो. असं म्हटलं जातं की जप केल्याशिवाय कोणताही अध्याय पूर्ण होत नाही. तर अध्याय वाचन तुम्ही करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला मंत्र म्हणायचा असतो. तर डोळे बंद करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्या वेळेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून मनामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा असतो. कोणताही विचार न करता हा मंत्र आपल्याला जप करायचा असतो. 11 माळी जप करावा. तर 11 माळी जप करायला किती वेळ लागेल पहा. 15 ते 20 मिनिट. खूप झाले एवढा वेळ लागतो. तर पहा, 15-20 मिनिट आपली कुठे जात नाही.
आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो त्यामधला थोडासा जर वेळ आपण देवासाठी जर दिला किंवा आपल्या स्वतःसाठी जर दिला तर होतातच. पण आपल्या जीवनाची जी थोडी थोडी संकटं येतात त्याहून मोठे अडथळे निर्माण तर हे जे अर्धा तास तुम्ही देवाला किंवा स्वतःला देत आहात तर त्यातून तुम्हाला एक मार्ग जो आहे तर तो लगेच मिळू शकतो. कोणत्याही गोष्टीमध्ये आपण संकल्प घेतलेला आहे किंवा इच्छा मागितलेली आहे तर ती पूर्ण होत असते. काही काम नसताना आपण तिथे थांबतो. जर स्वामींची पूजा करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ गेला तर ते तुम्हाला ओंजळीमध्ये घेत असतात आणि आयुष्यभर तुमची साथ सोडत नाही. तर पहा, श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र आहे जो खूप शक्तिशाली मंत्र म्हणून ओळखला जातो. तर मंत्र जर आपण नित्यनेमाने म्हटला तर मनामध्ये श्रद्धा राहते, भीती दूर होते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या घरामध्ये राग कुणाला येत असेल तर त्यांचा अहंकार जो आहे किंवा राग जो आहे तर तो विसरतो. कारण पहा, हा एक नियम जो आहे तर तो खूप महत्त्वाचा म्हटला जातो. तर आपण आपल्या मनामध्ये एक भाव ठेवतो, नाहीतर कुणाला सांगतो. तर पहा, आपण रोज वाचतो, मी जप करतो किंवा मी रोज सेवा करते किंवा मी चांगली सेवा करते. इथूनच मोठी चूक तुमच्या जीवनात घडत असते, आपल्याकडून घडत असते किंवा आपण जी सेवा केलेली आहे तर ती जास्त करून शेअर करू नका. तर आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करत असतो. जर तुम्ही शेअर करत असाल तर त्या व्यक्तीलाही ती सेवा करायला आवडली पाहिजेत. त्याच व्यक्तीपुढे तुम्ही शेअर करू शकता. जर तिने सेवा चालू केली तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असते. कारण ही पुण्य खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वामींना हवी असते आपल्याबद्दल नम्रता, ती पूर्णपणे. जेव्हा तुम्ही समर्पण म्हणून वाचताना मनात हे ठेवा, स्वामी मी काहीच नाही, तुम्ही सर्व आहात. माझं आयुष्य तुमच्या चरणावर ठेवत आहे. हा माझा भाव नाही, अहंकार नाही. माझी भक्ती आहे, ही माझी भक्ती आहे, ती तुम्ही स्वीकार करा. तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात. चौथा नियम असा आहे, जे आपल्या मनामध्ये शुद्धता पाळायची असते. स्नान करून स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र, कपडे आपल्याला घालायचे असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला सर्वात प्रथम बसायचं आहे. आणि आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही तर शुद्धता म्हणजे मनाची आहे. की जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करत असतो तेव्हा आपल्यावर शब्दाचा परिणाम मनावर जास्त होतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होते, झोप चांगली लागते आणि घरात. तर पहा, एखादी गोष्ट आपण स्वामींना मागत असतो, हट्ट करत असतो, पण स्वामी आपल्याला ती देत नाही. कारण पहा, स्वामी आपलं मन दुखवण्यासाठी आपल्याला देत नाही, तर आपल्याला जे योग्य आहे त्यामध्ये तुमचा फायदा आहे तेच तुम्हाला देतात. तर त्यामध्ये नुकसान होईल तर त्या गोष्टी तुम्हाला देत नाही. कारण संकटातून तारणारा हा स्वामींचाच असतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की असं म्हणू नका की मला हे दिलं नाही किंवा ते दिलं नाही. जे दिलं ते मनापासून स्वीकारायचं आहे. जेव्हा आपण एखादी इच्छा सांगतो, जसं आपण आईच्या जवळ बसून आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करत असतो, तसंच स्वामींकडे आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करायची असते. मनामध्ये कोणताही अहंकार नको. स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मनामध्ये ही एक इच्छा आहे. तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती स्वामींच्या चरणापाशी मी डोकं ठेवून इच्छा मागत आहे, तर ती लवकर पूर्ण होऊ द्या. हा भाव जर आपल्या मनामध्ये आला तर त्या वेळीपासून आपली जी अडचणी आहे, दुःख आहे तर ते विसरत असतात आणि स्वामी जे आहेत तर ते आपल्यापुढे चांगल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होण्यास प्रतिक्रिया चालू होते. तर पारायण, संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, वाचन हे संकल्पाने करायला हवे. तो म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ पहा, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन आहे तर ते 11 दिवस नित्यनेमाने करेल, महिनाभर करेल किंवा वर्षभर चालू ठेवील, असा संकल्प आपल्याला घ्यायचा असतो. स्वामी माझ्या मुलाचं शिक्षण आहे चालू आहे, मी हे वाचन माझ्या मुलासाठी करत आहे. 21 दिवस श्रद्धेने आणि मनपूर्वक करत आहे. संकल्प घेतला की तो पूर्ण करा, पण तो मध्येच चुकूनही सोडू नका, नाहीतर अर्धवट इच्छा पूर्ण होते. कारण पहा, श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे तर ते आपल्या भक्ताची परीक्षा वेळोवेळी घेत असतात. जे स्वामी भक्त सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वामीची पूजा करत असतात तर स्वामी त्यांना भरभरून यशप्राप्ती देत असतात.
तर आता असे काही स्वामी भक्त आहेत तर त्यांना हे माहिती नाही की श्री स्वामी चारित्र सारामृत वाचन जर आपण पठन केलं तर याचा फायदा काय आहे, तर ते बघूया. तर त्यातील पहिला फायदा जो आहे तर आपण संकटातून अडचणीतून काढणारा हा स्वामींचाच असतो. जेव्हा आपण एखादं संकट एखाद्या व्यक्तीवर आलेलं आहे तेव्हा आपल्याला अनुभव येतो की खरंच आपल्यावर हे संकट जर आलं तर पैसा नसला तर काय करावं, कोणाकडे पैसा मागावा, पैसाच नसेल तर तेव्हा आपण विचार करतो. खरं तर स्वामींकडे आपण काही मागितलं तर आपल्या ह्या अडचणी आपल्यासमोर उभ्याच राहणार नाहीत. तेव्हा आपल्याला तर तेव्हा आपण विश्वास ठेवत असतो की स्वामी माझ्याबरोबर आहे. आपला जो विश्वास आहे तर तो आतून घट्ट बनत असतो, मजबूत होत असतो. तिसरा अनुभव असा आहे, पहा आरोग्य संतती मिळते, यशप्राप्ती होते. आपल्या मुलांकडून आपल्याला जे हवं आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक इच्छा ज्या आहेत तर त्या लवकर पूर्ण करत असतात. तिसरा फायदा म्हणजे आपला अहंकार कमी होतो, मन निर्मळ होते, मनामध्ये विचित्र भावना येत नाही, कोणी आपला अपमान करत नाही, शत्रू कमी होतात, आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते. पुढे काय होणार आहे तर याची कल्पना आपल्याला आधीच होत असते. आपल्याला रात्री स्वप्न अचानक वेगळं पडते आणि त्याचा वेगळं रूपांतर सकाळी होत असते. ज्या व्यक्ती आपल्याला स्वप्नामध्ये दिसलेल्या आहेत तर त्याच आपल्याला सकाळी उठल्यानंतर दिवसभरामध्ये यातली कोणती ना कोणती गोष्ट खरी होत असते व आपलं भौतिक संरक्षण होते. आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा भाग, आपलं मन शांत होते. तेव्हा आपल्या मुलाच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश हे नक्कीच मिळत असते. म्हणूनच आजपासून मुलांकडून ही सेवा आवर्जून करून घ्यायची आहे. तुम्ही महिन्याला 7 दिवस सेवा करू शकता किंवा वर्षातून 3 वेळा 4 वेळा करा. तुमच्या मनातील इच्छा लगेचच पूर्ण होते. तर एक वेळ निश्चित आपल्याला ठेवायची आहे. तर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही स्वतः केलं तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांना हिना अत्तर लावायचा आहे. शुद्ध तुपाचा अखंड दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा ठेवू शकता. असं केल्यामुळे आपली इच्छा जी आहे तर ती लवकर पूर्ण होत असते. किंवा तेलाचाही दिवा तुम्ही ठेवू शकता, चालेल. डोळे बंद करून स्वामीचे नाव घ्या. यामुळे वातावरण पवित्र होतात. त्यानंतर वाचल्यानंतर आपलं मन थोडं शांत करायचं आहे. लगेच आपल्याला काम करायला जायचं नाही किंवा काही खायचं नाही. वाचत असताना आपल्या मनामध्ये काही वेगळा विचार आला तर हरकत नाही, कारण मन जे आहे तर ते विचलित होत असते. म्हणूनच तुम्ही फक्त वाचायला सुरुवात करा. म्हणून चा आशीर्वाद घेऊन, गुरुवारपासून संकल्प नक्की घेऊन हा विधिपूर्वक नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. तुम्ही सकाळी वाचन करत असाल तर मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. शक्यतो लवकर तुम्ही सकाळी उठून असं वाचन करावं. आणि आरती आवर्जून म्हणायची आहे. वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य स्वामींना अर्पण करावा पूजा झाल्यानंतर. आणि मुजरा 3 वेळा नक्की करायचा आहे. आणि दानधर्म नक्की करायचा आहे. दानधर्म केल्यामुळे आपल्या मुलांच्या इच्छा ज्या आहेत तर त्या लवकर पूर्ण होत असतात. केळी दान करू शकता, गहू दान करू शकता, तांदूळ दान करू शकता किंवा इतर धान्य तुम्ही दान करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत